एक गोष्ट आता मला कळली की माणसाचं स्वभाव वगैरे काही व्हॅल्यू नाही, पैसाच बोलताय आणि लोकांना तेच चालते, फुकट चालत नाही. त्यांच्याच दोन गोष्टी ऐकायला लागते, त्याच्यापेक्षा न ऐकलेलं बरं. आता मला कोणाबद्दल काही घेणं देणं नाही. नमस्कार, मी शुभम मुगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्या सोबत आहे सागर मुने. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये. सर अतिशय साधे, सिंपल आणि मनमोहक स्वभावाचे आहे आणि त्यांच्याशी बोलताना मला तर फार आनंद होतोय. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे की ते सरळ बोलून देतात. हीच त्यांची एक गोष्ट आहे जी मला खूपच आवडते, मनापासून आवडते. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की मी नाटकात काम करू शकतो, तर तेव्हा तुमची एज काय होती आणि तुमची नाटकाविषयीची आवड कशी निर्माण झाली? आम्ही जटाशंकर चौकामध्ये भंडारीच्या घरी किरायाने राहायचो. लहानपणापासूनच म्हणजे अशी आवड निर्माण झाली. शाळेमध्ये मी 2 नंबर शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं. जसं शाळेमध्ये कुठलाही कार्यक्रम असो तर मला कधी संधी मिळत नव्हती, आम्ही कधी शिक्षकांच्या नजरेत आलो नसेल. पण मी ते इतर लोकांचं पाहून मला नेहमी वाटायचं की यार मी का नाही करू शकत. मी डान्स करायला आवडत होता, मला अभिनय करायला, मला बोलायला, पण मला संधीच मिळत नव्हती. शिक्षक इतर लोकांना पाठांतर करून त्यांचं भाषण वगैरे वॉटेवर असे करायचे, पण मला संधी मिळत नव्हती. तर मग असंच करता करता अनेक वर्ष निघून गेले. 10वी झालं. फक्त पाहायचा हाच विषय. म्हणजे संधीचा शोध माझा नेहमी सुरू होता, पण तो मिळाला नाही. मी 12वी मध्ये म्हणजे 2000 मध्ये ज्यावेळेस 12वीला होतो, इथे जगन्नाथ महाराज मंदिर आहे नांदुरबार रोडवर. त्यावर्षी त्या ठिकाणी गणपतीला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणजेच एक पात्री अभिनय असं त्या लोकांचं म्हणणं होतं. तर मला काही कळत नव्हतं. तर मी तिथं पाहिलं तर मला आजूबाजूचे सगळे लोक सांगायचे की काही नाही, एखादा वेशभूषा करायची आणि 4-5 डायलॉग म्हणायचे. झाला अभिनय, झाला झाली ती फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. बरं ठीक आहे, मला पुढच्या वर्षी करायचं आहे. 2001 मध्ये माझ्या अभिनयाला सुरुवात झाली. 2001 मध्ये? हा, 19 वर्ष झाले. संधीच नाही मिळत होती ना कधी. वणी आपलं छोटंसं गाव, वडिलांना कधी बाहेर जायला आवडत नव्हतं, म्हणजे 7च्या आत घरात हा सिस्टम होता. अच्छा. तर कुणामध्ये काही करायचं हा विषयच नव्हता. त्याच्यामुळे मी स्वतः शोधत होतो. माझं दुसरं शिक्षण 5 ते 10वी हे विवेकानंद शाळेत झालं. त्या विवेकानंद शाळेत सुद्धा मला कधीच संधी मिळत नव्हती. 1-2दा आपला 26 जानेवारीसाठी संधी मिळाली. अॅन्युअल फंक्शन तिथं कधी होतच नव्हतं आणि प्रार्थनेला या वाटेवर असं कुठं नाही मिळत. त्या विवेकानंद शाळेत एक गंमत सांगतो, त्याच्यानंतर पुढे जातो. मला गाणं म्हणायला खूपच आवडतं. अच्छा. माझ्या वर्गात आम्ही सगळे पोरच. तर गाणं म्हणता म्हणता काय झालं की नेमके सर आले आणि मला उभं केलं. तू आता मॅडमची सही घेऊन ये, आमच्या गणपती सही घेऊन. तर गाणं म्हटलं, ओ मेरे सोना रे सोना. त्याच्यानंतर ते मुकद्दर का सिकंदर, ओ मेरे साथ तूने, म्हणजे पूर्ण फिल्मी स्टाईल गाणे. तेरे बिना भी क्या जीना, अमिताभ बच्चन आणि तेरे खास ते असं तो सगळा वेळ. तर मला ती गाणे खूप आवडायची. मी असे बऱ्याचशा मला म्हणत होतो. म्हणजे पण तरी मला कधी संधी मिळाली नाही शिक्षण संगीताचं घेता नाही, बऱ्याचशा काही गोष्टी. तर 2001 मध्ये मी पहिल्यांदा गणपतीला फॅन्सी ड्रेसमध्ये सहभाग घेतला, स्टेजवर उभा झालो. पण त्या 2001 साठी मला वर्षभर मी त्याची तयारी केली, फक्त 3 मिनिटासाठी. म्हणजे 3 मिनिटं जगासाठी 1 वर्ष प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस म्हणजे फक्त डोक्यात काय करायचं, मार्गदर्शन नावाची वस्तूच नव्हती. आपलं वणी शहर अजूनही ग्रामीणच आहे. अच्छा. या बाबतीत मी अक्षरशः जो आज माझा लुक आहे, फक्त त्यावेळेस माझी दाढी एवढी नव्हती, कमी होती. पण मी जो पहिला मेकअप केला त्याची एकच खंत वाटते की त्याचा माझ्याकडे फोटो नाही. अच्छा. म्हणजे तो खूप भारी आणि भारी होता. टोटली त्या आजही तीच कंडिशन आहे. जो मी अभिनय केला युथ फेस्टिवल मध्ये, लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये युथ फेस्टिवल मध्ये पोरं ऑडिशन देतात, पागल, भिकारी, जे काय असेल 2-3 म्हणजे याच्यावर आजही वणीतलं ते संपलंच नाही. मी तो त्यावेळेस पागलाचा आणि तो भिकारी जो असतो रिअल मध्ये मस्त याच्यापेक्षा कमी केस होते आणि थोडीशी दाढी, म्हणजे रिअल वाटलं पाहिजे. रिअल. आणि मी स्वतःला वर्षभर केलं.
तो एक महिना गणपती केव्हा येणार त्याची महिनाभर तयारी केली. की त्या दिवशी मी ते प्रेझेंट करणार. पण मी इकडचे भिकारी पाहिले, पागल पाहिले. त्याच्यानंतर मग त्याला कॉस्ट्युम कसा पाहिजे तो केला, माती लावली, राखड लावली, मी हे सगळं लावलं. बापरे, म्हणजे ओरिजिनल तो मेकअप झाला माझा. म्हणजे तुम्ही पागल आहे. पागलच आहे दाखवायसाठी दाखवलं. म्हणजे याचं मी थोडस ते कॅरेक्टर असं उभं केलं जिवंतपणाचे बाहेर. कारण त्यांना कोणी जवळ करत नाही, लोक दूर जाते. आणि मला तेव्हा कॉन्फिडन्स आला. मी दरवाजाच्या बाहेर उभं होतो, जे सभागृह आहे त्याच्या बाहेर उभं होतो. या परिसरातले सगळेच लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे जे ते कार्यक्रम पाहायला आले ते अक्षरशः मला पाहून किळसवाणे करत होते आणि दुरून जात होते. त्यावेळेस मला योग्य वाटलं की माझा मेकअप सुपर. आणि त्यांनी माझं नाव अनाऊन्स केलं. मी जशी एंट्री मारली प्रत्येक जण मला हसत होतो आणि कौतुक करायला लागलं की सुपर दिसत आहे. अच्छा, म्हणजे इतकं भावी होतं ते. हा, 3 मिनिटाचा तो तिथं अभिनय केला आणि माझ्या अभिनयाला तिथून सुरुवात झाली. तो तुमचा फर्स्ट म्हणजे पहिला परफॉर्मन्स होता आणि तो लोकांना पण फार आवडला. मला असं वाटतं काहीतरी तिसरा दुसरा असा काहीतरी नंबर आला होता त्यावेळेस. सर, तुम्हाला संघर्ष हा जो शब्द आहे, जो आजपर्यंत तुम्ही सांगत आहे की 20-19 वर्ष मी संघर्ष केला त्यासाठी, आणि नंतर सर तुम्ही नागपूरला गेले. नागपूरला जाऊन तुम्ही तिथं फार काही शिकला. तर त्याचा अनुभव तुम्ही कसा शेअर कराल आमच्याशी? 2035 मध्ये मी लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये पदवीला होतो, प्रथम वर्षाला. तारेंद्र बोर्डे आज नगराध्यक्ष, त्यांची भेट झाली. ते म्हणाले की युवा महोत्सव असते लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा, विद्यापीठाचा. तर त्याच्यात तो पार्टिसिपेट. युवा महोत्सव आज वणीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय असते हे माहितच होतच नाही. जी माझी कंडिशन होती तीच परिस्थिती आजही. तर युवा महोत्सवाच्या ऑडिशन साठी तयारी, रोज नोटीस पाहिजे. पण नोटीस कधी लागलीच नाही. लागली नोटीस 3-4 दिवस पहिले. आता काय करायचं, मार्गदर्शनच नाही. म्हणजे गुरु जो पाहिजे ते आहेच नाही. त्यावेळेसही युथ फेस्टिवलला जे ऑडिशन करत होते, जसं मी केलं तसंच इतरांनी केलं. आणि आजही ती 20 वर्षापासूनची परंपरा काय आहे युथ फेस्टिवलची कॉलेज तिथं केलं. उत्कृष्ट काही झालं नाही, पण मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असल्यामुळे वाणिज्य शाखेचे विद्यार्थी त्यावेळेस कुठंच येत नव्हते. कॉलेज ते घर एवढाच विषय होता. त्याच्यामुळे मला संधी मिळाली. संधीचं बऱ्यापैकी सोनं करण्याचा प्रयत्न केला, पण अपयश ठरलं. तुम्ही प्रॅक्टिस केली पण काही नाही. सिलेक्शन झालं माझं ऑडिशन मध्ये. झालं पण होतं. टीम्स आम्ही बुलढाण्याला गेलो होतो. त्यावेळेस बुलढाण्याला होतो. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी नाही जमलं, नाही सिलेक्शन झालं. पण तिसऱ्या वर्षी झालं. त्याच्यानंतर मग तिथून सुरुवात झाली. पण वणीमध्ये असताना मार्गदर्शन, नाटक काय असते, पथनाट्य काय असते, एकांकिका काय असते, स्किट माहीम काय असते, हे काहीही तेवढं काही शिकायला समजलं नाही. ज्यावेळेस नागपूरला गेलो मी 2004 मध्ये शिक्षणासाठी, तिथं मला मित्रमंडळी मिळाले. सुशील सरोदे हा माझा मित्र, त्यांनी त्याचा जो गुरु होता रोशन नंदवंशी, त्यांच्याकडे नेलं. मग तिथून माझी सुरुवात झाली. सर, आपण जसं कोणती भाषा आहे, भाषेवर आपण काम करतो, तर त्या भाषेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की आपण आपली भाषा कशा पद्धतीने आपण सुधारवली पाहिजे किंवा चांगल्या पद्धतीने आपण त्याला बनवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी विचारलं होतं संघर्ष हा कधीच संपत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जन्मापासून मृत्यूपर्यंत हा संघर्ष संपणार नाही. मग ती कुठलीही फील्ड असते. आपल्याकडे अनेक मोठे मोठे कलावंत आहेत ज्यांचा संघर्ष अजूनही संपला नाही. उदाहरणार्थ मी अमिताभ बच्चन हे माझ्यापाशी एक चांगलं उदाहरण आहे. यांचा संघर्ष अजूनही संपला नाही. अजूनही ते फील्ड मध्ये टिकायसाठी, आज त्यांचं वय 75च्या वर आहे, स्वतःला फिट ठेवतात. तर ते संघर्ष अजूनही करत आहे. काही गरज नाही, अमाप पैसा आहे, नाव भरपूर आहे, काम चालून येते, पण नाही, सर्व गोष्टीला महत्व ठेवतात. म्हणून तो संघर्ष सुरू आहे. तो संघर्ष कधी संपणार नाही. आता राहिला प्रश्न मराठी भाषेचा, म्हणजे भाषेचा. तुम्ही ज्या भाषेमध्ये नाटक करणार आहात, पिक्चर करणार आहात, तुम्ही काही करणार आहात, त्याच्यावर तुमचं प्रभुत्व पाहिजे. चालते ना? नाही चालत. इंग्रजीमध्ये तुम्ही जेव्हा एखादं वाक्य बोलतो, ऍडजस्ट कर लेंगे ना, ग्रामर मिस्टेक. मराठीत तसं नाही चालत ना, आपणच एक्सेप्ट नाही करत. बिलकुल. मी जेवण करतो, मी जेवण करते, जमलं का?
करतो म्हणजे पुरुष आणि करते म्हणजे स्त्री. स्त्री. तुम्ही एक्सेप्ट नाही करू शकत. त्याच्यामुळे भाषा ही स्पष्ट असायला पाहिजे, त्याचे उच्चारण चांगले पाहिजे. तुमची जर भाषा चांगली नसेल, ती थीम काय आहे त्या स्टोरीनुसार तुमची भाषा असायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस बोलता तो प्रसंग काय आहे, तिथं कशा पद्धतीने बोलला पाहिजे हे महत्वाचं आहे. त्यानंतर कुठला शब्द कुठं वापरला पाहिजे. आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा शिकले सवरले जे लोक आहेत, शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, मोठे मोठे आहे, यांच्या भाषेचा खूपच प्रॉब्लेम. यांना बाणाचाणं येत नाही, ओळ येत नाही, चालते ना. आता मला कधी कधी प्रश्न पडते का त्यांच्या शिक्षकाचा दोष आहे की त्यांच्या संस्काराचा दोष आहे की सराउंडिंगचा दोष, किंवा त्यांना कोणी असं नाही शिकवलं असेल तर तेच रिपीट करत. पण मला असं वाटतं की दोष कोणाचा नाही. माझ्या शिक्षकांचाही भाषेचा प्रॉब्लेम होता, मी नाव नाही घेणार, पण मी स्वतःला डेव्हलप केलं. माझी भाषा नाटकामुळे सुधारली. मी मराठी माध्यमचा विद्यार्थी आहे, आपली मातृभाषा मराठी आहे, तर तुमची भाषा चांगली असायलाच पाहिजे. त्याच्यात कॉम्प्रोमाइज नको, कारण तुम्हाला हजारो लोक पाहतात. मी बरेचदा निवेदन करतो, हा बोबडी वळणे हा भाग वेगळा. त्याच्यामुळे तुमची भाषा उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं आहे आणि तुमचं पाहून हजारो लोक, लाखो लोक घडतात. ऍडजस्ट कर लेंगे ना, करूच नका ना. मला नाटकामध्ये मी जेव्हा नाटक करायला बसतो, मला कॉम्प्रोमाइज चालत नाही. वेळेचं महत्व, भाषेचं महत्व, डायरेक्शन, लिखाण, लाईट, सर्व गोष्टीला खूप महत्व असतं. कर लेंगे ना, चलता आहे ना. तुम्ही जर पाहत असाल, मोठे मोठे लेखक आहे, कुठलाही व्यक्ती आहे, जेव्हा लिखाण करतो त्या स्टोरीनुसारच त्याचं लिखाण असतं. साधी तुम्हाला गोष्ट सांगते, लोक पेपर वाचतात, डोळे असून सुद्धा फुटल्यासारखे वाचतात. तुमचं कसं काय आहे मला माहित नाही, पण ही रिअल फॅक्ट आहे. मी पण चुकतो पेपर वाचताना. माझं मराठीवर प्रभुत्व नाही, बऱ्यापैकी आहे, प्रयत्न करतो आहे मी. मला अजूनही व्यवस्थित भाषा येत नाही मराठी. हिंदीचं दूर दूरच राहिलं. आपली हिंदी म्हणजे खूपच खतरनाक आहे. मराठी हिंदी मिक्स, अर्धी इंग्रजी हा विषय आहे. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही मराठी भाषा व्यवस्थित शिका. संस्कृत शिका, इंग्रजी शिका, कुठलीही शिका, पण उत्तम असली पाहिजे. नाहीतर तुमच्याकडे मोठा शून्य आहे असं समजा. मी सर्व व्ह्युअर्सला सांगू इच्छितो, सर नाटकात सुद्धा काम केले आहे, खूप साऱ्या नाटकामध्ये त्यांनी काम केलं आहे सरांनी. तर सर, तुमचा कातर वेळचा अनुभव जो आहे, तुम्ही जे आधी तुम्ही बसवलं होतं ते नाटक, बरोबर, त्यामध्ये तुम्ही काम नव्हतं केलं, म्हणजे करणार होते पण काही तुमचा पर्सनल प्रॉब्लेममुळे तुम्ही केलं नाही. तर आपण मागच्या वर्षी केलं आहे, तर त्यामध्ये तुमचा अनुभव कसा राहिला? ते नाटक तुमच्या मताने कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही तो रोल केला आहे तर? माझ्या अभिनयाबद्दल बोललो तर माझा रोल कमी पडला असं तुम्हाला वाटतं? हो, खूप मेहनत पाहिजे होती. नाटक करणं म्हणून करणं त्याला काही अर्थ नाही. नाटकामध्ये जीव ओतून करणं हा खूप महत्वाचा आहे. आता माझं कसं होतं ते की डायरेक्शनही मीच करतो, अरेंजही मीच करतो, त्याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन, पण मला तो अभिनय करायचा नव्हता कारण मला डायरेक्शनवर भर द्यायचा होता. पण मला कलावंत मिळाला नव्हता त्याच्यासाठी, त्याच्यामुळे मला स्वतः उतरावं लागलं. नाटक सगळेच चांगले असतात, पण टीम वर्क आहे. जोपर्यंत तुम्ही टीम वर्क करत नाही तोपर्यंत तुमचं नाटक उत्कृष्ट होत नाही. मी एकट्याला कितीही झोपलं तरी नाही जमत, सगळ्यांनाच करावं लागतं. प्रत्येकाने आपापलं योगदान देण्याचा प्रयत्न केला. आता नाटकाला प्राइज मिळणं म्हणजे तुम्ही यशस्वी झाले असं मला नाही वाटत. लोकांच्या नजरेमध्ये ती भूमिका असायला पाहिजे. त्या कातारवेळमधला एका गोष्टीचा मला अनुभव आहे. माझे बरेचसे निगेटिव्ह डायलॉग होते, मी तेवढ्या पद्धतीने काढू नाही शकलो, जे काढू शकलो असतो पण नाही, काही कारणास्तव नाही जमलं. मला डायरेक्शनची, कारण मीच डायरेक्शन करणार ना, मीच अभिनय करणार, मला कोणाची तरी गरज होती. ते डिवाइड झालं होतं पूर्ण. त्याच्यामुळे कसं मला अडचण गेली, कारण एक माणूस 5 कामं झाले होते. पण त्या 5ही कामाला उत्तम करण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं. पण मी ज्यावेळेस माझं नाटक झाल्यानंतर चंद्रपूर केंद्रात दुसरं नाटक जेव्हा पाहायला गेलो, तेव्हा तिथल्या काही लोकांनी जेव्हा म्हटलं, अरे हाच तो आहे जो 25,000 पाहिजे याला. अरे म्हटलं, तुम्हाला लक्षात आहे? हो. अरे 25,000 पाहिजे, तुझ्यासारखा पोरगा बापान करते. आणि त्यांनी असे काही कॉमेंट्स केले. म्हणजे मग त्यांना विचारलं काही गोष्टी, म्हणे ठीक झालं पण आणखी तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हटलं
हो काका बस प्रयत्न करतो आहे, हो दादा प्रयत्न करतो हेच. तर त्यातले अनुभव असे विशेष काही नाही. मला आणखी मेहनत करायला पाहिजे असं मला वाटते. हा माझा त्यातला अनुभव आहे. तसंच सर तुम्ही बाल एकांकिका जी होती या मागच्या वर्षी आपण केली आहे, म्हणजे तुम्ही केली आहे ती बाल एकांकिका मुलांना घेऊन. हो. तर तो अनुभव कसा राहिला तुमचा? लहान लहान मुलांना कोच करणं किंवा त्यांना शिकवणं फार कठीण असतं काय? काय होतं की लहान मुलांना शिकवणं कठीण पण आहे आणि सोपी पण आहे. जसं मला वयाच्या 6 वर्षापासून मला आवड होती पण संधीच मिळाली नाही. मी वणीमध्ये तो प्रयत्न करतो. आम्ही मागच्या वर्षी शिबिर घेतलं, काही विद्यार्थी मिळाले आणि त्या शिबिरातूनच एक एसमेन शाळेमध्ये आम्ही मुलांचा अभिनय त्यांनी अप्रतिम केला. त्याच्यानंतर बालनाट्य बसवलं. त्या बालनाट्य जे मागच्या वर्षी झालं त्या बालनाट्यामध्ये मुलांचा प्रथम क्रमांक सुद्धा आला चंद्रपूरमध्ये. मुलांना शिकवणं सोपं आहे, फक्त काय होतं की त्यांना नेमकी काय प्रेझेंट करायचं नेमकं ते त्यांना कळत नाही. तर ते त्यांना त्या लेवलवर जाऊन सांगावं लागते. पण आपल्या वणीत नाटकाकडे म्हणजे सांस्कृतिक जो वारसा म्हणतो कलेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे थोडासा कमी आहे. तर या मुलांना शिकवताना त्या लेवलवर त्यांना जाऊन शिकवावं लागते. पण त्यांना असं सांगावं लागतं की तुम्हाला अभिनय करत असताना पूर्ण जिवंतपणा पाहिजे. जसं आपण घरी आई वडिलांशी बोलतो तसंच बोलायचं. तुला मित्राला रागवायचं आहे, मैत्रिणीला रागवायचं आहे, सरांशी बोलायचं त्याच लेवल. म्हणून त्यांना शिकवणं सोपं पण आहे आणि कठीण पण आहे. तुम्ही त्याला कसं घडवताय हे तुम्हाला कळलं पाहिजे, तरच तुम्ही तो कलावंत घडवू शकतो. आणि लहानपणापासूनच जर त्याला आपण घडवलं तर ते हे मोठे कलावंत होतात. सर तसंच नवीन जे युवा मुलं आहे ज्यांना इंटरेस्ट आहे नाटकामध्ये, त्यांना यायचं आहे परंतु त्यांना माहित नाही कुठल्या वेनी आलं पाहिजे, तर म्हणजे त्यांचे कॉन्टॅक्ट नाही आहे. तर त्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीने त्यांनी स्वतःला घडवलं पाहिजे? आता आपल्या भागातील मुलांचा विचार करत असाल तुम्ही, या ऑलओव्हर जर करत असाल सगळीकडे तीच बोंब आहे असं मला वाटते. पण आपल्या भागाबद्दलच आपण जास्त बोलू. वणी, झरी, मारेगाव हा जो भाग आहे, मला खूप अभिनय करायची आवड आहे. बस एवढंच आहे. म्हणजे मला करायचं आहे, बस एवढंच आहे. म्हणजे त्याच्या मागे मेहनत मी घेणार नाही. एवढंच आहे फक्त की मला फक्त अभिनय करायचा आहे, मला फक्त गाणं म्हणायचं आहे, मला म्हणून नाही बघितलं. मला भाषण द्यायचं आहे, मला निवेदन करायचं आहे. हो, पाय दिले, हात दिले, तोंड आहे, डोळे आहे, हे फक्त इतर कामासाठी नाही आहे, प्रत्येक कामासाठी आहे. आणि हे दिलं आहे डोकं, बुद्धी. या बुद्धीचा आम्ही वापरच नाही करत. हा आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ही समस्या सगळ्यात मोठी आहे. आणि मेहनत अजिबात नाही. तुम्हाला जर अभिनय करायचा तर तुम्ही शोधा ना कोण काय करते. मला जेव्हा सगळ्यात पहिले कातारवेळ नाटक करायचं होतं, इतक्या अडचणी, आणि माझ्या आयुष्यामध्ये अडचणी संपतच हो, नाही. ते एक अडचण तर खूप भारी होती. नाही भारी नाही, नेहमीच होती. नेहमीच मी कुठलंही चांगलं काम करायला जातो तर वाईटच होते सगळं चांगलं, पण मला ते टेन्शनच राहते. याच मला नेहमी दुःख असते. मी चांगलं करायला जातो तिथं बिघडूनच जाते. त्यांना नाही कळत की माझं इंटेन्शन काय आहे. माझं इंटेन्शन आहे उत्कृष्ट, पण ते त्यांना कळतच नाही. कारण स्पष्ट बोलतो, रागवतो. हा बिलकुल. शिव्या देत नाही मी कधीच, रागवतो. पण यांना असं वाटते काय शिव्या देते. शिव्या देणे म्हणजे काय, घाणेरड्या भाषेत बोलणे. पण मी तसं बोलतच नाही. साधा ओरडे, तुला कळत नाही का हे काय झालं, याला रागवणे म्हणते. का बरं बोलतो? जसा एक शिक्षक एका लहान मुलाला घडवण्यासाठी तो रागवत असते, जेव्हा तो लहान मुलगा जेव्हा मोठा होते आणि तेव्हा तो त्या सरांकडे जाते, मग ते हसू सांगतात, आमचे सर यार भयानकच होते, खूपच रागवायचे, खूपच मारायचे. बरं झालं त्यांनी मारला, आता कळत येतात. माझाही दृष्टिकोन तसाच. आजची जी युवा पिढी आहे हे शोधतच नाही. डोळे जे आहे ते भलत्या कामासाठी वापरतात, हे बुद्धी वापरतच नाही. साधा आहे की वणीमध्ये कोण नाटक करतात, कोण काय करतात, ते त्यांचा शोध घेतला पाहिजे. तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा वणीमध्ये कातरवेळ नाटक करायचं होतं तर मी अशोक काका सोनटक्के, त्याच्यानंतर आपले अतकरे काका यांच्याकडे गेलो. यांनी सांगितलं की नाटक करणं सोपं नाही. यांना माहितच नाही की मी नाटक काय असते हे मला माहिती आहे. त्यांचा दृष्टिकोन बरोबर होता. कारण तिथं रंगमंचावर नाटक करायचं, साऊंड लागते, म्हणजे म्युझिक लागते, नेपथ्य लागते, त्याच्यानंतर साहित्य आहे, स्टोरी लागते, लेखकाची परमिशन, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. त्या काकांना म्हटलं मी एवढं काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला प्रॅक्टिस करायची.
त्यांनी पहिले होकार दिला, मग त्यांचं ते बोलणं झालं, मग ते म्हणते नाही म्हणते असं जमत नाही, त्याला वर्षभर तयारी करायला लागते. मी म्हटलं आम्ही तर कधीच केली नाही नागपुरात. त्यांना माहीतच नव्हतं की मी काय करू शकतो, माझ्या मागे बॅकग्राऊंड सपोर्ट काय होता. मग मी त्यांना सगळं समजावून सांगितलं, मग ते तयार झाले. आमचा जो मुहूर्त आहे, मुहूर्त सापडतच नव्हता आणि प्रत्येक मुहूर्ताला मी गायब आणि प्रत्येक मुहूर्ताला पाऊस. अच्छा, म्हणजे एक परफेक्ट दिवस नव्हता सापडत. नाही, मी मुहूर्त ठरवत होतो आणि तुम्ही स्वतःच गायब नाही, मी सांगून जात होतो मला कामच नागपूरला अच्छा, यायचं. अच्छा, हा. शेवटी पैसा पाण्याचा प्रश्न मी निघून हा, गेलो. निघून गेलो. आणि एक दोनदा पावसामुळे कॅन्सल झालं, असं ते झालं. आणि ज्या दिवशी आमच्या नाटकाचा मुहूर्त होता त्याही दिवशी पाऊस खूप होता, मी होतो नागपूरला. त्याच्यानंतर मग आमची प्रॅक्टिस सुरू झाली. प्रॅक्टिसला जागाच मिळत नव्हती, कारण माझा वणीमध्ये परिचय फार कमी होता. आम्ही दरेकर कोचिंग क्लासेसमध्ये डेस्क बेंच बाजूला करायचो, मी 7 वाजता जायचो, झाडझूड करायची, चालू प्रॅक्टिस. काही दिवस तिथं केली, काही दिवस जगन्नाथ मंदिरात केली. मग सगळ्यात शेवटची प्रॅक्टिस झाली वनिता, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जे फायनल प्रॅक्टिस म्हणते ती झाली SVM शाळेत. आणि तिथून वणीच्या नाटकाची सुरुवात झाली. रॅपिड फायर राऊंड सर घेऊया आपण. तर तुमचं जास्त लक्ष ऍक्टिंग कडे आहे की डिरेक्शन कडे? मला अभिनय करायलाच आवडते, पण एकाच वेळी एकच काम, म्हणजे काय आहे की अभिनय किंवा डायरेक्शन. जर मला जर चांगले कलावंत जर मिळाले तर मी डायरेक्शन चॉईस करेन. क्लीन सागर मुने की बियर्ड सागर मुने? नाही, मला समजलं नाही प्रश्न. म्हणजे क्लीन, तुम्ही क्लीन शेड मध्ये राहणं जास्त आवडत तुम्हाला की असं बियर्ड लुक? नाही, मला आता कसं आहे की मी ठरवलं की या लुक मध्ये राहायचं, या लुक मध्ये नेहमीसाठी राहायचं. कोचिंग आयुष्यभर चालवायची आहे की आता मदत कुठं आपण गॅप घेणार आहोत? हा, चांगला प्रश्न विचारला. आतापर्यंत मी जे काही शिकवलं ते फुकट शिकवलं. आता फुकट काही शिकवणार नाही, कारण फुकट शिकवल्यामुळे काय झालं, व्हॅल्यू नाही. या लोकांना सागर मुने म्हणजे रिकामचोट, हेच झालं. आणि सागर मुने वेळेत प्रॉम्प्ट आहे, तो लवकर येऊन बसते, याला वेळच म्हणजे कामच नाही. आणि माझ्या शिकवण्याची वॉटेवर काही किंमत काहीच नाही. त्याच्यामुळे मी आता जे काही करीन आता फुकट नाही करणार. पैसे द्या, एंट्री करा, झालं. काही घेणं देणं नाही मला. आणि एक गोष्ट आता मला कळली की माणसाचं स्वभाव वगैरे काही व्हॅल्यू नाही, पैसाच बोलतात. आणि लोकांना तेच चालते, फुकट चालत नाही. त्यांच्याच 2 गोष्टी ऐकायला लागते, त्याच्यापेक्षा न ऐकलेलं बरं. आता मला कोणाबद्दल काही घेणं देणं नाही. पैसे द्या, शिकायचं आहे, चलो. आणि कुणी गरीब याला तरी मला काही घेणं देणं नाही. गरीब तू मेहनत कर, काही घेणं देणं नाही. तू उपाशी मत ना, मला काय, तुला अभिनय शिकायचा ना, पैसे दे, काही अर्थ नाही. हे एक चांगलं गोष्ट शिकलो मी. एक सुंदर अशी उपमा देतो मी तुम्हाला. सत्या मूवी बघितली असं, त्यामध्ये कॅरेक्टर आहे जे तुम्ही शोधा. मला असं वाटतं तुम्ही शोधलं पाहिजे ते कोणतं कॅरेक्टर आहे जे आता बिलकुल सेम असं वाटत आहे की मी त्यांची मुलाखत घेऊन राहिलो. सेम, बिलकुल काही डिफरन्स नाही, बिलकुल सेम दिसतात. तर आपण भेट घेतली आहे सागर मुने सरांची. फार छान आणि स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात तेच मला खूप आणि फार मला आवडतं, मनापासून आवडतं. कारण की त्यांचं बोलणं एकदम डॅशिंग आहे आणि अंदाजात बोलतात ते, आणि कोणाला असं बांधून ठेवत नाही. जे आहे ते सरळ आणि सोप्या भाषेमध्ये बोलतात. तर मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.